आपलं मूल कायम अंगठा चोखतंय का? किंवा झोपेत त्याचा अंगठा कायम तोंडातच असतोय का? तर अशा मुलांना हा जो थंब सकिंग नावाचा एक थोडासा प्रॉब्लेम असू शकतो. तर ह्यामध्ये काय असतं, की लहान मूल काहीतरी कारणामुळे, की बाबा त्याला एकटं वाटतंय किंवा बोर होतंय किंवा दुसरी काही अँक्झायटी आहे, थोडासा ताणतणाव आहे. अशा गोष्टीमुळं ह्या सवयीला त्याची चालू होते ती सवय आणि हे अंगठा चोखण्याचा प्रकार चालू होतो. तर आपण शक्यतो 4 ते 5 वर्षांनंतरच्या मुलांमध्येच हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो आणि त्याला उपचाराची गरज पडते. जर असं मूल सारखं अंगठा चोखत राहिलं, तर काय होतं, की दातांची वाढ थोडीशी बिघडते. दात थोडे पुढे येतात. जबड्याची जी ठेवण असते ती बिघडते आणि त्याच्यामुळे थोडासा चावण्याला वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशी जी मुलं असतात ज्यांच्यामध्ये हा 4 ते 5 वर्षानंतर सुद्धा अंगठ्या चोखण्याचा प्रकार चालू असतो. तर त्याच्यामुळे थोडीशी काही गोष्टींची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. त्यात थोडंसं सायकॉलॉजिकल पण थोडी ट्रीटमेंट आहे, की थोडंसं बिहेवियर मॉडिफिकेशन म्हणजे करायला लागतं, की आई-वडिलांना थोडंसं त्याला समजावून सांगणं, की बाबा अंगठा नाही चोखला तर थोडंसं काही कौतुक करणं, थोडंसं बक्षीस देणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि अतिशय जास्त प्रमाणामध्ये अंगठ्या चोखण्याचा प्रॉब्लेम असेल, तर काही प्रकारचे कडू औषधं मिळतात, की नेल पॉलिशसारखी ती अंगठ्याला लावली जातात, की जेणेकरून बाळाने अंगठा तोंडात घातलं, की त्याला ती कडवट चवीमुळे तो पटकन बाहेर काढतो. त्याच्यानंतर अतिशय जेव्हा सिव्हिअर केसेस असतात, खूप जास्तच प्रकार असतो, 24 तास अंगठा तोंडातच आहे. अशा केसेसमध्ये कधी-कधी आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जनची किंवा हाडाच्या डॉक्टरांची पण मदत घ्यायला लागते, की त्यांच्याकडून आपण एक थंब गार्ड नावाचं एक डिव्हाइस मिळतं किंवा कधी-कधी प्लास्टर पण करायला लागतं अंगठ्याला, म्हणजे जेणेकरून ही सवय मोडते. कोणतीही सवय लागायला जसे 3 आठवडे लागतात, तशी सवय मोडायला पण 3 आठवडे कमीत कमी लागतात. कोणतीही आपल्या मनुष्य प्राण्याची सवय आहे, की ती लागायला 2 ते 3 आठवडे लागतात, मोडायला 2 ते 3 आठवडे लागतात. तर आपण हे 2 ते 3 आठवडे ही जर ट्रीटमेंट केली, तर ती सवय कायमची मोडू शकते. त्याचबरोबर जर खूप जास्त दिवसांपासून अंगठा चोखण्याची सवय असेल आणि दाताचा प्रॉब्लेम झालेला असेल, तर दाताच्या डॉक्टरांची पण आपल्याला मदत घेऊन कधी-कधी उपचाराची गरज पडते.